लागलेला आहे. गुरुची शोभा अद्भुत सुतर लोक जेथे नांदत बळीराजा नित्यकांत राज करीती पेजेथे. या ठिकाणी ज्यावेळेस असणारा सुतळ म्हणजे पृथ्वीमध्ये असणारा शेषा भगवान राज्य करतात. त्यांना सुद्धा असणारे कुणी आहे का त्यांना सोबत? त्यांना सुद्धा नाही. शिवाय स्वर्गामध्ये असणारे विष्णू भगवंत आहे. असे या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी आणि बळीराजा ही एक असणारा स्वतंत्र असतो. स्वतंत्रच राज्य करतो. त्यालाही असणारा कोणाची संगती नाही आणि त्यालाही अडचणीत नाही. अशा वेळेस असणारा तसा हा रामप्रभू एक स्वतंत्र आहे आणि एक असणारा तो असणारा एक प्रतिबिंब आहे. आणि असे या ठिकाणचं रामप्रभूचं वर्णन या ठिकाणी पाहू लागलेले आहे. बळी चरणाचा अनुरक्त केवी राहिला सुतकांत नित्यकांत राज करते पेजेथे. ज्या वेळेस असणार बळीन असणारे या ठिकाणी देवानी परीक्षा घेतली बळीराजाची आणि त्याच वेळेस असणार ज्याप्रमाणे या ठिकाणी बळीराजानं जे वरदान मागितलं ते दिले. पण शेवटाला त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून राहावं लागलं. द्वारामध्ये सतत त्याची राखण करावं लागली. तसं या ठिकाणी असणार आईसाहेब सीतेदेवी असणारे त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी येतात प्रभू असे या ठिकाणचं असणार कल्पना राजा रावण करू लागलेला आहे. वृद्ध लोका देऊनी लात अधोवदने नित्यव्रत सुतळ रोहिणी निवांत चरणी चित्ती ते रामाचे. तर खरोखर या ठिकाणी सगळं असणार आपलं शुद्ध चित्त या ठिकाणी काय करायला पाहिजे? माणसानं असणार आपलं शुद्ध चित्त ठेवायला पाहिजे. या ठिकाणी इकडे तिकडे आपलं मन ढळायला नाही पाहिजे आणि या ठिकाणी शुद्ध भावनाही पाहिजे. आणि असल्यानंतर या ठिकाणी एक दृढ निश्चय करायचा. कोणत्यावर करायचा? कोणते असणारे एका देवावर करा, एका भक्तावर करा, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय होईल? फलप्राप्ती होईल. तसं या ठिकाणी असणारे आईसाहेब सीतादेवीने असणार एक चित्त एक आग्रह म्हणून करून त्या रामप्रभूच्या असणाऱ्या या ठिकाणी चरणावर आपला देह वाढलेला आहे आणि मुखाने असणार या ठिकाणी काय करीत आहे की बाबा सतत रात्रंदिवस असणार या ठिकाणी असणार काय करीत आहे? नाम चिंतन करीत आहे, नाम घेत आहे, जप करीत आहे. असे या ठिकाणी ते असणार वर्णन सीतेचा आणि रामप्रभूचा संबंध कसा आहे आणि त्यांचं असणार काय आहे हा असणारा राजा रावण आज पाहू लागलेला आहे. राहुनिया मध्यलोकी श्रीमाते अवलोकी सांडोनिया उधवर वाचची उखी मिळविते एकी श्रीरामी. खरोखर या ठिकाणी कोणतं सगळं सोडून दिलेलं आहे. ऊर्ध्व गती सोडली, पुन्हा असणार कोणतंही मन चलन सोडलेलं आहे आणि कुठेही कोणत्याकडे अस्तित्वाने असणार आपला देह जात नाही, मन जात नाही. देह तर जातच नाही पण मन सुद्धा जाऊ शकत नाही. एक चित्त एक आग्रह करून या ठिकाणी असणार त्या रामाच्या चरणावर किंवा रामाच्या असणाऱ्या नाम जपावर या ठिकाणी असणार अर्पण केलेलं आहे. जर समजा या ठिकाणी तितकं जर केलं तरच आपल्याला देवाची प्राप्ती होते. देवाची प्राप्ती होण्यासाठी एक आग्रह या ठिकाणी सेवा करावा लागते. एक आग्रह असणारा त्या ठिकाणी नामजप करावा लागतो आणि नामजप केला तरच आपल्याला देव भेटतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारी आईसाहेब सीतादेवीने असणार आपला काया वाचा मने देह झाला विष्णुदास त्या पद्धतीने असणारा सगळं अर्पण त्या देवाला करावं लागतं. कटप्रदेशी वितळ लोक विस्ताराला एकाएक पाहती भीतीचे आलोक लोकालोके हारते. या ठिकाणी असणारा कटक लोक किंवा असणारे कुठल्याही असणाऱ्या स्वर्गात असो पाताळात कुठल्याही असणारे कटक त्यांना असणारा पाहण्याची इच्छा नाही आणि एक आग्रह एक चित्त अशी असणारी अवस्था कधी झाली माणसाची तरच असणार देव भेटतो, नाही तर भेटू शकत नाही. असे या ठिकाणी कुणाचं मन आहे? आईसाहेब सीतादेवीचं आहे. सर्व माझी तोची मध्य शोभे शोभे विद्गुत अत्तल लोक प्रसिद्ध ते स्थायी नांदत. ताबडतोब या ठिकाणी असणार मध्यनेचा सूर्य असणारे आकाशामध्ये जसा शोभून दिसतो त्याच पद्धतीने हे असणारे पृथ्वीवर असणारे राम असणारे शोभून दिसू लागले आणि असणारे पाताळामध्ये सुद्धा या ठिकाणी असणारा एक निश्चयेने असणारा विश्रांती करतात. त्याच पद्धतीने ते सुद्धा असणारे या ठिकाणी असे शोभिवान रामप्रभू असणारे काय होऊ लागलेले आहेत?
दिसू लागलेले आहेत. त्यांचं वर्णन त्या ठिकाणी असणारे रामाचं वर्तन कसं आहे, राम असणारे सीतेशी कसे एक रूप आहेत आणि असणारे राम जगामध्ये एक निष्ठ एक असणारा कसा आहे, सूर्यासारखा आहे, असे या ठिकाणचं असणारं दृश्य असणारा तो राजा रावण पाहू लागलेला आहे. विजू देखोनी श्रीरामास निवरसली उद्यान स्थानी झाली पितांबर कासेसी माळ कंठापी मिरवत. ताबडतोब या ठिकाणी असणारा विजू या ठिकाणी जगामध्ये आणखी एक दुसरं तेज आहे. कोणतं तेज आहे? विजेचं तेज आहे. वीज जे ठिकाणी असणारे चमकल्या गेली तर माणसाचे असणारे दिवे हे असणारे काय करते, आपले डोळे दिपून जातात, त्याला असणारं काही सुद्धा दिसत नाही अशी अवस्था होते. पण जी वीज आहे, वीज असणारा विजेचं तेज आहे आणि ती वीज असणारी तेजस्वी असणारी काय झालेली आहे, कमरेला या ठिकाणी असणारी लागलेली आहे. त्या रामपूरच्या असणारा पितांबराचा जे काय असणारा विजेच्या तेजासारखा असणारा त्या ठिकाणी तो पितांबर आहे आणि त्याच्यानंतर असणारे दुसऱ्या प्रकारचं मग त्याच वेळेला आणखीन त्या प्रभूच्या गळ्यामध्ये असणारी संगती गेलेली आहे. कमरेला गळेला असे या ठिकाणी तेज, त्या विजेचं तेज असणार कुठं राहिलं, रामप्रभूच्या कमरेला आणि गळ्यामध्ये राहिलेलं आहे. असे रामप्रभूचं वर्णन या ठिकाणी चालू आहे. श्रीरामाकडे सगळा त्याची भक्त भावार्थ खेळ मारा, उपनिषदांचा पाळा येऊन निघाला किंकिणी माझा. खरोखर या ठिकाणी भक्ती भावांचा असणारा जिव्हाळा असणारा कोण आहे? राम आहे. आणि तो किंकिणी म्हणजे या ठिकाणी जगांचा असणारा या ठिकाणी असणारा कसा निघालेला आहे. किंकिणी म्हणजे सर्वांचा उद्धार किंवा रक्षण या ठिकाणी करण्याचं अशा प्रकारचा ते तेजवान्य असणारा राम असणारा येऊ लागलेला आहे का काय, असे या ठिकाणी दृश्य तो राजा रावण पाहू लागलेला आहे. चिद्रंते कटी सूत्र थट्टी उपरी मिरवे माळ घंटी अनुहत्ते चानीचे टेट्टी ध्वनी गोमटी सूत्र दमटा. शुद्ध जी असणारे शुद्ध बीजा पोटी परसाळ रसाळ गोमटी तसं एक शुद्ध बीज आहे आणि शुद्ध असणारे या ठिकाणी काय केलेलं आहे, गळ्यामध्ये असणारं शुद्ध असणारं शोभून दिसू लागलेलं आहे आणि असणारे गळ्यामध्ये तसेच आणखी प्रकारचं असणारं त्यांचा असणारा स्वभाव वर्णन या ठिकाणी असणारे कोण करू लागलेले आहे, पाहू लागलेला आहे, राजा रावण पाहू लागलेला आहे. झाली या स्वरूप भेटी जैवी वृत्ती होय उपरटी सांडोनिया मत चावटी उद्धवसिंह सलज्ज. खरोखर ज्या वेळेस असणार संगती घडते आणि संगती घडल्यानंतर अनुभव येतो आणि ते प्रत्यक्ष असणारी वस्तू पाहायला जाते कसं आहे काय आहे, तर या ठिकाणी असणारे जी माणसाची जी काही पहिली वृत्ती असते ती बदलते. अनुभव आल्यानंतर बदलते, आधी बदलत नाही. आधी मी करा करतं, मीच मोठा आहे, पण नाही, आपल्यापेक्षा मोठा आहे, आपल्यापेक्षा चांगला आहे, आपल्यापेक्षा ज्ञानी. पण असं ज्या वेळेस असणारा अनुभवाला येतं आणि प्रत्यक्ष पाहिल्या जातं त्याच वेळेस कळतं बरं का. परिसराला लोखंड लागतं आणि परिसराच्या प्रमाणे लोखंडाला परिसराला लोखंड लागतं. त्याच वेळेस असणारं लोखंडाचं असणारं काय होतं, पहिली वरती असणारी निघून जाते आणि ठिसूळ वरती होऊन ते असणारा त्याचा रंग रूप असणारा बदलला जातो. तसं या ठिकाणी राजा रावणानं ज्या वेळेस प्रत्यक्ष पाहिलं, प्रत्यक्ष त्याला असणारं दृष्टीला मिळालं, पाहायला मिळालं, अनुभव भेटला, खात्री झाली. खात्री झाल्याशिवाय मात्र खरंच नाही बेटा. त्यावेळेस असणारा राजा रावण मला खरंच राम आहेत असं त्या ठिकाणचा वर्णन गाजगारून बाबा करू लागलेले आहे. देवी अदुमुख गट्टी तर पलवी मुक्त लगनेत का कासे लागली या देखा मुक्ती सकळी का देवरात. खरोखर या ठिकाणी असणारे जी मुक्ती आहे आणि मुक्त फळ या ठिकाणी मुक्त असणारे जे करणारे आहे किंवा ते असणारे सगळ्या मुक्त्या आहेत, त्या मुक्त्या सुद्धा या ठिकाणी काय झालेल्या आहेत, जे आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर जे काय असणार ज्या वेळेस पुण्य माणूस करतो त्या वेळेसच असणारी मुक्ती प्राप्त होते.
आणि त्या जी काय मुक्त्या आपल्या जीवनाला उद्धार करणाऱ्या आहेत, त्या जी मुक्त्या आहेत त्या असणाऱ्या रामप्रभूच्या काय झालेल्या आहेत, चरणाला लागलेल्या आहेत. त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या चरणाला लागून त्यांचं दर्शन सदोदित सेवा करू लागलेल्या आहेत. अशा या मुक्त्यांचा असणारा मुक्त्या फळांचा असणारा या ठिकाणी असणारं वर्णन रामप्रभूपाशी काय काय आहे याच्या बद्दलची माहिती नाथबाबा वर्णन करू लागलेले आहे.